गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुलियन बॅरे सिंड्रोमच्या म्हणजेच जीबीएस रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे। मात्र पुण्यानंतर कोल्हापुरातही आता दोघांना जीबीएसची लागण झाली आहे। कोगनोळी येथील 60 वर्षीय वृद्ध आणि हातकणंगलेच्या हुपरी येथील 6 वर्षीय मूल असे 2 रुग्ण सध्या कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल आहेत। मात्र हा आजार संसर्गजन्य नसल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे आरोग्य विभाग आणि राज्य सरकारकडून सातत्याने सांगितलं जात आहे। छत्रपती प्रमेयराजे स्वरूपचार रुग्णालय कोल्हापूर येथे सध्या गुलियन बॅरे सिंड्रोम, ज्याला आपण जीबीएस सिंड्रोम म्हणतो, असे 2 रुग्ण आपल्याकडे भरती आहेत। एक रुग्ण हा बालरोग विभागामध्ये 12 वर्षाची मुलगी आहे, राहणारी ती झारखंडची आहे, पण काही कामानिमित्त आईवडिलांसोबत हुपरी तालुका हातकणंगले इथे ती वास्तव्यास आहे। दुसरा रुग्ण कोगनाळी तालुका निपाणी जिल्हा बेळगाव कर्नाटक इथून आलेले आहे। त्यांचं वय 60 वर्षाचं आहे। ते सुद्धा स्टेबल आहेत, दोन्ही रुग्ण स्टेबल आहेत। हे गुलियन बॅरे सिंड्रोम हा आजार कॅम्फिलोबॅक्टर नावाचे जे विषाणू आहेत, बॅक्टेरिया आहेत, त्यामुळे होतो। तर जनतेने काळजी काय घ्यायला पाहिजे की पाणी हे उकळून प्यायला पाहिजे, चांगलं शिजवलेलं अन्न खाल्लं पाहिजे, बाहेर कमी शिजवलेलं चांगलं शिजवलेलं जे अन्न नाही आहे त्यामुळे हे कॅम्फिलोबॅक्टरचा आपल्याला संसर्ग होऊन हे जीबी सिंड्रोम आजार होऊ शकतो। सध्या आपण ऐकतोच आहे, मीडियावरती बघतोय की पुण्यामध्ये जीबी सिंड्रोमचे बरेचसे रुग्ण ससून रुग्णालयामध्ये भरती झालेले आहेत। आपल्या इकडे कोल्हापूरला तसं जास्त रुग्ण जरी नसले पण तरी भविष्यामध्ये जर काही इमर्जन्सी आली तर आपण प्रशासन सर्व बाबीनं सगळं तयार आहे। आपल्याकडे व्हेंटिलेटर 70 व्हेंटिलेटर आपण या जीबीएस रुग्णासाठी ठेवले आहेत। याच्या औषधोपचारासाठी IV इम्युनोग्लोब्युलिन नावाचं जे भारीचं इंजेक्शन लागतं ते त्याचा साठा आपल्याकडे भरपूर प्रमाणात आहे। आणि आत्ताच माननीय मंत्री महोदय यांनी VC आमची सर्व वैद्यकीय महाविद्यालयाची महाराष्ट्रात घेतलेली आहे आणि त्यांनी अशा सूचना दिल्या आहेत की या जीबी सिंड्रोमसाठी कुठल्याही प्रकारचा फंड कमी पडू देणार नाही आहे। काही लागत असेल, औषधी असेल, व्हेंटिलेटर लागत असतील तर ताबडतोब जिल्हाधिकाऱ्याकडे फंडची मागणी करावी आणि तसं ते त्यांच्याकडनं हे सगळी तरतूद करण्यात येईल। खरं तर जीबीएस हे नेमकं आहे तरी काय हे मागच्या काही दिवसांपूर्वी नागरिकांना माहीतही नव्हतं। मात्र आज प्रत्येकाच्या तोंडात जीबीएस या आजाराचे नाव आहे। गुलियन बॅरे सिंड्रोम हा आजार काही हजारो लोकांपैकी एकाला होतो। आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती आपल्या बहुतांश आजारांमध्ये शरीराचा बचाव करत असते, पण जीबीएस मध्ये हीच रोगप्रतिकार शक्ती स्वतःच्याच शरीरावर हल्ला करते। त्यामुळे रोगप्रतिकार शक्तीच्या मज्जासंस्थेवरील हल्ल्यामुळे नसांकडून मेंदूला प्रभावीपणे सिग्नल पाठवता येत नाही, तसेच मेंदूला सूचनांचं पालनही करता येत नाही। इतर शरीराकडून मिळणारे संकेतही कमी होतात। परिणामी थकवा आणि हातापायाला मुंग्या येणं, झिंझिण्या येणं ही प्राथमिक लक्षणं या आजाराच्या बाबतीत दिसून येतात। यामध्ये काहींना पाठदुखी तर काहींना श्वास घ्यायला किंवा गिळायलाही त्रास होऊ शकतो। मात्र यामध्ये जीबीएस या आजाराचेही 4 प्रकार आढळून येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितलंय। जीबी सिंड्रोमचे, गुलियन बॅरे सिंड्रोमचे एक 3-4 प्रकार असतात। एक सिरियस व्हरायटीचा असतो आणि दुसरे 3 जे आहेत ते मायनर असतात। सिरियस व्हरायटीच्या रुग्णामध्ये काय असतं की एक 2-3 दिवसामध्ये प्रोग्रेस सुरू होऊन जाते। सुरुवातीला पायाची ताकद जाते, हातापायाला मुंग्या येतात आणि हा आजार वरती सरकत मग ॲब्डोमेनचे मसल्स आपले पोटाचे, त्यानंतर श्वासोश्वास घेण्याचे मसल्स हे पॅरलाइज होतात आणि अशा रुग्णांना आपल्याला व्हेंटिलेटरवरती ठेवावा लागतो। अशा रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर असं मृत्यूचं प्रमाणसुद्धा फारसं नाही आहे। एक 100मध्ये एखादा रुग्ण जो की व्हेंटिलेटरवर जातो 100 रुग्णांमध्ये तो दगावू शकतो। असे असले तरी जीबीएसच्या मागच्या वर्षभरातील तब्बल 24 रुग्ण सीपीआर रुग्णालयात आढळले होते। हे सर्वच्या सर्व रुग्ण सध्या उपचार घेऊन बरेही झालेत। तर आता जानेवारी 2025 मध्ये हे नवीन 2 रुग्ण आढळलेत। त्यामुळे काळजी करण्याचं कारण नसल्याचं देखील मोरे यांनी सांगितलंय। हे गेल्या वर्षीची पूर्ण जर माहिती द्यायची असेल आपल्याला, पूर्ण जानेवारी महिन्यापासून डिसेंबरपर्यंत 24ची, तर आपल्याकडे टोटल 24 रुग्ण आपल्याकडे भरती होते गुलियन बॅरे सिंड्रोमचे आणि यामध्ये एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही आहे। आणि जानेवारी या 1 जानेवारीपासून आपल्याकडे फक्त 2 रुग्ण जीबीएसचे आहेत आपले आणि ते चांगले आहेत। दरम्यान दूषित पाणी, अस्वच्छता हेच या आजाराला कारणीभूत ठरते।
मात्र वेळीच उपचार केल्यानंतर याची तीव्रताही कमी होऊ शकते. काहीही लक्षणं आढळल्यास लवकरात लवकर डॉक्टरांकडे जावे, घाबरून जाऊ नये असा सल्ला महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जागतिक आरोग्य संघटनेने देखील दिलाय. महासत्ता लाईव्हसाठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.